खेळाया जमती टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती। आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती, आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती, आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती, आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक क्या बात सभापती। आहे। स्वतः अमर लांगे, खरं तर मी आल्या आल्या म्हटलं की जीवाचं रान नाही रान पेटवलंय ही माच घेण्यासाठी अमर लांगे यांनी, ते स्वतः आता मैदानात दाखल झालेत। चंदू सर, तुमच्या केव्हापासून संपर्कात येते या मॅचसाठी? सध्या मला असं वाटतं मेघादा आतमध्ये, हा मेघादाचं देखील कौतुक। विशाल जितेकर यांचं नाव आम्ही का घेतोय, कारण या विभागामध्ये रायगड ठाण्याचे प्लेयर येतील का हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे, मोठा प्रश्नचिन्ह आहे। आणि त्या प्रश्नाचं उत्तर जरी आयोजकांनी ठरवलं की रायगड ठाणे आपण मॅच घेणार आहोत, परंतु ते आणणार कोण, त्यांना एकवटून आणणार कोण, तर त्याचं उत्तर कोणी दिलं? ठाणे संघाकडून मेघादा यांनी। आणि रायगड संघाला नेहमीच प्रातिनिधित्व, मला असं वाटतं विशाल जितेकर रायगडची मॅच असली की बहुत उपस्थित राहत नाहीत, परंतु आज ते या मॅचसाठी उपस्थित झाले। दोघांचंही कौतुक। सलामीची जोडी मैदानात दाखल होत आहे। खेळाडूंना विनंती आहे जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया। टीम कॅप्टन किरण पवार आणि त्याचबरोबर मिस्टर कन्सिस्टंट रजत मुंडे मैदानात दाखल झाला आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातात महाराष्ट्राचा नव्हे तर संपूर्ण भारताचा मराठी आवाज चंद्रकांतजी शेट्टे सर। धन्यवाद। ज्या खेळाने तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावून सोडले, आज तोच खेळ घेऊन आलेला आहे या कर्जत तालुक्यामध्ये आणि रायगड विरुद्ध ठाणे हाऊसफुल। म्हणजे सध्याच्या घडीला जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटचं लक्ष या क्रीडा नगरीवर लागलेलं आहे, सभापती चषकावर लागलेलं आहे। मागील 10 वर्षामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठी क्रांती झाली आणि त्याच्यामध्ये एक मॅच त्याची आवर्जून उल्लेख होतो, तो म्हणजे ठाणे विरुद्ध रायगड सामना। कर्जत तालुक्यामध्ये क्रिकेट काही कमी नाहीये, या तालुक्यातील क्रिकेटची देखील नेहमी चर्चा होताना पाहायला मिळते, परंतु आज अगदी भीमाशंकरच्या पायथ्याशी सह्याद्रीच्या कुशीमध्ये मात्र हा सभापती चषक रंगतोय। आणि पहिल्या मॅच मध्ये आपण समीरजी, आपण स्पर्धा तर खूप पाहतो, परंतु पहिल्याच मॅच मध्ये एवढी गर्दी महाराष्ट्रात कमी ठिकाणी पाहायला मिळाली आहे, म्हणून आयोजकांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। पहिल्या मॅच पासून सुपरहिट, सुपर डुपर हिट मुकाबला त्यांनी मात्र हाती घेतलाय। खास करून मी उल्लेख करेल की 1-1.25 महिना अगोदर, 1-1.5 महिना अगोदर या स्पर्धेच्या आयोजनाची तयारी चालू होती। मॅच होणार, सन्माननीय नारायणजी डामसे साहेब म्हटले की मॅच होतील समीर, मॅच होणार, बाहेरचे ग्रामीणचे संघ येणार, ओपनचे संघ येणार, परंतु मला माझा जो विभाग आहे या संपूर्ण विभागाचा आपण उल्लेख केला चंदू सर, तर संपूर्ण मोठ्या संख्येने आदिवासी बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने राहतात आणि या संपूर्ण समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, असं नाहीये कर्जत तालुक्यात अनेक आदिवासी खेळाडू आहेत, ते मोठमोठी त्यांनी नावं कमावलेली आहेत। मी सुधीर पवारचं नाव घेईल, सचिनचं स्वतः नाव घेईल, मोहन पारदीचं नाव घेईल, नावं घेतली तर नावं कमी पडतील एवढी नावं आहेत, परंतु या संपूर्ण समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि खास करून मी जसं मगाशी म्हटलं की या विभागात रायगड ठाण्याचे प्लेयर येतील का, तर ते आणण्याचं काम कोणी केलंय? सन्माननीय नारायणजी डामसे साहेबांनी केलंय। अगदी ज्या स्पर्धेची आणि ज्या मॅचची उत्कंठा अख्ख्या महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटला लागलेली आहे, अशीच ही मॅच आपल्याला पाहायला मिळते कर्जत तालुक्यामध्ये आणि प्रेक्षकांची काय गर्दी पाहायला मिळते। सुपर डुपर हिट मुकाबला आपल्याला पाहायला मिळणार आहे। दोन्ही बाजूला धुरंधर आहेत। ठाणे जिल्हा अगदी महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा जिल्हा आहे आणि रायगड सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळे या दोन टीम मध्ये जर पाहिलं तर क्रिकेटपटूंची खाण पाहायला मिळते आणि आज त्याच खाणीतील दोन्ही बाजूला खेळाडू देखील पाहायला मिळत आहेत। कर्जत तालुक्यामध्ये रंगणारं हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे। सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे। एका बाजूला रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील चांभारलीचा सुपरस्टार, ज्याच्या नावाची चर्चा मात्र ISPL सारख्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरचा पुरस्कार ज्याने मिळवला असे रजत मुंडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात बॅटिंगसाठी। आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं, रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील सावळे गावाचं नाव ज्या खेळाडूंनी अगदी दुबई कतार पर्यंत नेलं आणि रायगड प्रीमियर लीगची 4 व्हीलर कार आपल्या दारात उभी केली, तेच मात्र किरण पवार टीमचे कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत। तर दुसऱ्या बाजूला ठाण्याचे धुरंधर आपल्याला पाहायला मिळणार आहेत। तर याचसाठी केला होता अट्टाहास,
ही मॅच पाहण्यासाठी गर्दी होणार म्हणजे होणार ही चर्चा होती. आणि चांगलं क्रिकेट आणि चांगलं आयोजन समीर सर जिकडे असणार ना, प्रेक्षक आवर्जून गर्दी करतात. सध्या युट्यूबला गर्दी आहे, सध्या मैदानात गर्दी आहे, सध्या मंचावर सुद्धा गर्दी होताना पाहायला मिळते. कारण एक महत्वाची मॅच, अख्ख्या महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटचं लक्ष लागलेली मॅच आपल्या भेटीला येत आहे. आणि कोण बाजी मारणार, क्रिकेटचा विजय होणार आहे. चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. ज्या ज्या वेळेला या मॅच झाल्यात ना समीर सर, प्रेक्षकांना क्रिकेटचा आनंद मिळालाय. हे दोन्ही पॉवर हाऊस आहेत क्रिकेटचे. ग्रामीण क्रिकेट असेल किंवा व्यावसायिक क्रिकेट असेल, मोठे धुरंधर खेळाडू मात्र या दोन्ही जिल्ह्याने दिलेले आहेत. आणि मंचावरती उपस्थित ही सर्व मंडळी आहेत. वैकुंठजी पाटील साहेबांचं क्रिकेट प्रेम हे प्रत्येकाला ठाऊक आहे. मगासपासून मी उल्लेख करतो, अटल करंडक असेल, हमरापूर प्रीमियर लीग असेल, आणि खास करून सुधागड, पेन, ह्या जो हा संपूर्ण जो परिसर आहे तालुक्यात, या संपूर्ण परिसरामध्ये प्रत्येक क्रिकेटरला मदत करण्याचं काम मला असं वाटतं. थोड्याच काही दिवसांपूर्वी मात्र व्हॉलीबॉलच्या देखील स्पर्धेला त्यांची आवर्जून भेट पाहायला मिळाली. तर त्यांचंही तिथे प्रेम आहे, कबड्डीवरती त्यांचं प्रेम आहे. आणि आज त्यांच्या शुभ हस्ते मात्र या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. माझ्या बाजूला नामदेव मार्के आहेत आणि त्यांच्याच गावचे आहेत सन्माननीय बाबूशेठ घारे. आणि त्यांना देखील ठाऊक आहे, स्वतः बॉलिंग केली बाबूशेठ यांनी, त्यांना ठाऊक आहे की या संपूर्ण प्रचंड राजकीय सामाजिक वर्तुळात वावरत असताना क्रिकेटपासून तेही दूर गेलेत. परंतु जिथे जिथे वेळ मिळते, जिथे जिथे संधी मिळते, मग कोणाला कधीतरी चेंडू टाकावा, कधी कधी बॅटिंग करावी, तशी राजकीय बॅटिंग त्यांची प्रत्येकाला ठाऊक आहे. आणि त्यांचा डान्स पण प्रत्येकाला ठाऊक आहे. बिलखुल्लास व्यक्तिमत्व आहेत बाबूशेठ घारे आणि त्यांच्या शुभ हस्ते देखील या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. तर आपण रायगड ठाणे या मॅचच्या दिशेने वळतोय. पहिला चेंडू जसा फेकला जाईल तसं माझ्या कर्जतच्या प्रेक्षकांना एक विनंती आहे, मित्रांनो, रायगड ठाणे दोन्हीही जिल्ह्याचे खेळाडू आपल्या या संपूर्ण विभागात पहिल्यांदा आलेत. त्यांच्या स्वागतासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजेत. क्या बात आहे, व्हायलाच पाहिजे त्या टाळ्या. कारण आज हा ऐतिहासिक क्षण आपल्या भेटीला येताना पाहायला मिळतोय. एक अशी मॅच जिची चर्चा सर्व दूरपर्यंत पाहायला मिळते. सभापती चषक रंगताना पाहायला मिळतो. आणि पहिल्याच मॅच मध्ये एका बाजूला ठाण्याचे धुरंधर, एका बाजूला रायगडाचे धुरंधर पाहायला मिळणार आहेत. आर्यन भोईर, अगदी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील हायवे दिवे गावचा एक युवा सितारा बॉलिंग साठी सज्ज होताना पाहायला मिळतोय. तर बॅटिंग साठी किरण पवार, अगदी ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा अखंड भारतामध्ये झाली तेच आज बॅटिंग करताना पाहायला मिळत आहे. सभापती चषकामध्ये सलामीला रायगड साठी आलेले आहेत. टाळ्या, शिट्या, आवाज होऊन जाऊ द्या. षटकार हॅट्रिक साठी एनडी ग्रुप यांच्याकडून 2000चा पुरस्कार देखील असणार आहे. कोण जिंकणार या मॅचला, चर्चा सर्व दूर पर्यंत. मॅचला होते सुरुवात, बोला गणपती बाप्पा. मॅच होते सुरुवात. पहिला बॉल थोडासा वेगात टाकण्याचा प्रयत्नही राहिला, थोडासा पाठीमागे टाकलाय. आणि जरी 5 ओव्हरची मॅच असे आनंद देतं आणि रात्री सुद्धा आनंद देतं. यावेळेला उडवलाय बॉल, समोरच्या दिशेने खेळला आनंद देतं आणि रात्री सुद्धा आनंद देतं. यावेळेला उडवलाय बॉल, समोरच्या दिशेने खेळला जाणारा फटका, बॉल सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थही होताना पाहायला मिळतोय. काय फिल्डिंग केली आहे तिकडे. आणि जोपर्यंत थ्रो येणार समीर सर 2 रन कंप्लीट होताना पाहायला मिळत आहे. किरण पवारने सुरुवात तर केली, पहिला चेंडू निर्धावाला, त्यानंतर समोर मारण्याचा प्रयत्न होता. एवढा टायमिंग मात्र जुळलं नाही. किरण पवारची पॉवर प्रत्येकाला ठाऊक आहे. त्याच्या साथीला तो मिस्टर कन्सिस्टंट रजत मुंडे, सलग 3 वेळा ISPL ची फायनल खेळणारा खेळाडू. आणि त्याचबरोबरीने त्या स्पर्धेत मला असं वाटतं दुसऱ्या पर्वात बेस्ट बॅटरचा एक किताब पटकावणारा रजत मुंडे चांभारली गावचा सुपरस्टार मैदानावरती आहे. परंतु तगडं आव्हान आहे आर्यनच्या समोर. यस, एक युवा गोलंदाज म्हणून स्वतःला सातत्याने या गोलंदाजाने सुद्धा सिद्ध केलंय. मोठमोठ्या स्पर्धा लिहिल्या गाजवल्यात. गेल्याच आठवड्यात 21 लाखाची जी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली PSPL तीही गाजवली. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, अगदी टायमिंग तेवढं प्रॉपर नाही पाहायला मिळालं, परंतु 1 रन मिळणार आहे. पहा, क्रिकेटचा खेळ म्हटलं तर आपण अगदी आतुर असतो. आणि कोण म्हणेल IPL चालू आहे. IPL चालू असताना सुद्धा एवढी गर्दी, ही कर्जत तालुक्यातील क्रिकेटची क्रेज आपल्याला पाहायला मिळते. समीर सर, एक भव्य दिव्य म्हणजे क्रिकेटचा खेळ आपल्या भारतीयांच्या नसानसामध्ये आता भिनला गेलेला आहे. आणि आज मात्र या ठिकाणी काय क्रिकेट पाहायला मिळतं. आणि क्रिकेटची क्रेज अगदी सह्याद्रीच्या खुशीमध्ये, या सह्याद्रीच्या कुशीमध्ये चालू असलेला रायगड विरोधात ठाणे असा सामना. आणि या बादसाठी सलग 3 षटकार मारणाऱ्या फलंदाजास युवा नेते सन्माननीय ऋषिकेशजी राणे साहेब यांच्या वतीने 5,000 रुपयांचं पारितोषिक मात्र देण्यात येईल. आताही सुरुवात झाली. खरं तर विजयाची हॅट्रिक मारले, सभापती पदाचे हॅट्रिक मारणारे
सन्माननीय नारायणजी डामसे साहेब आणि यांच्या वतीनेही स्पर्धा आणि त्याचबरोबर ही मॅच इथे संपन्न होते. आय थिंक हा चेंडू निर्धाव टाकलाय रजत मुंडेला. अगदी ऑप्शनच्या बाहेर टाकला, तिकडनं थोडासा बॉलला कट करण्याचा प्रयत्न राहिला. आर्यनकडे एक वेगळं टॅलेंट आहे. बॉलिंग करत असताना अगदी बॉल रिलीज करताना एक मोठी जम्प घेतात आणि बॉल रिलीज थोडासा जास्त उंचीवरून करतात. त्याचा देखील त्यांना फायदा होताना पाहायला मिळतो. यावेळेला उडवलाय, बॉलला केलाय पुल, पुल झालाय सक्सेसफुल आणि बॉलला पाठवून दिलंय सीमा रेषा पार. षटकार. आन्सर आणले, सर्व काही आणले. रजत मुंडेच्या बॅटमधून आज षटकार पाहायला मिळाला. प्रयत्न केला अमर लांगी यांनी कॅच पकडण्याचा. तर प्रेक्षक हो, तुमच्यासाठी नामी संधी आहे. प्रेक्षक कमाल कॅचसाठी उलटा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे कदाचित हा चेंडू पंच राजेश भोईर सर इशारा करतात व्हाईट बॉल. तर प्रेक्षक कमाल कॅचसाठी रायगड विरोधात ठाणे या मॅचसाठी एनडी ग्रुप कडून प्रेक्षक कमाल कॅचसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. पारितोषिकांची मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बरसात देखील पाहायला मिळते, कारण या मॅचला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालंय. आज 2 जिल्ह्यांच्या प्रतिष्ठेचा विषय आहे आणि ज्या ज्या वेळेला या 2 जिल्ह्यांच्या मॅच असतात एक पाहायला वेगळी मजा येते. आणि आज आपण इकडे आहोत. या वेळेला फक्त चांगला बॉल, फक्त ढकलण्याचा प्रयत्न तिकडे केला गेलाय. बॉलला समोर ढकललाय. 1 रन मात्र तिकडे मिळणार आहे. धाव संख्या 1 ने पुढे जाईल आणि बघता बघता पहिल्या ओव्हरचा खेळ इकडे संपलेला आहे. धाव संख्या झाली आहे बिनबाद. 11 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. या दोन्ही संघातील खेळाडूंनी मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी करतात. आणि गर्दी पहा, ज्याला जिकडनं मॅच दिसते तिकडनं मॅच पाहण्याचा प्रयत्न होतोय. समीरजी, या कर्जतच्या क्रिकेटची क्रेज काहीतरी वेगळीच आहे. नाही, कर्जत क्रिकेट अमाप प्रेम करणारं कर्जतचं क्रिकेट आहे. आणि पहा तुम्ही, जिथे जागा मिळते, हे स्टेजच्या समोरचे काही जण आहेत तिथे खाली बसलेत. ज्याला जिथे जागा मिळाले, सुधाकर भाऊ गारे यांचा प्रतिष्ठानचा जो बॅनर आहे त्याच्या बाजूला चिकटून काही जण मात्र उभे आहेत. मधुभाऊ स्वतः सुद्धा मंचावरती उपस्थित आहेत. जिथे कोणी उभा आहे, म्हणजे जिथे संधी मिळेल, जिथे जागा मिळेल तिथे प्रत्येक जण उभा. आणि ही गर्दी आणखी वाढतच जाईल जसा हा रंग, कारण प्रत्येकाला असं वाटलं की मॅच चालू होईल आणि अचानकपणे सर्वांची इथे आगमन झालं. उद्घाटन सोहळा पार पडला आणि रायगड विरोधात ठाणे या मॅचला मात्र सुरुवात झाली. बहुचर्चित मॅच आहे. पॉवर हाऊस आहेत ठाणे आणि रायगड. या दोन्ही जिल्ह्याने धुरंदर क्रिकेटर मात्र या संपूर्ण टेनिस क्रिकेट जगताला दिलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये चालू असलेला हा घमासान युद्ध. कौशल पाटील, हो, पहिला बॉल प्रभावित करणारा राहिलाय. रन घेण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी केला जातोय. अगदी महत्वाची मॅच आहे. उंचपुरा असा गोलंदाज कौशल पाटील, भिवंडी तालुक्यातील वळपाडा या गावचा. पहिला चेंडू चांगला टाकलाय. अगदी जर पाहिलं तर हेच प्रत्येक क्षण, हेच लेग बाईटची रन कळवली जाते. आणि एक एक क्षण समीरजी खूप महत्वाचा असणार आहे. क्रिकेटचा खेळ रणनीतीच्या बिगर होऊ शकत नाहीये. रणनीती मेघादाने बनवली आहे. रणनीती जर पाहिलं तर विशाल जितेकर यांनी बनवली आहे. सक्सेस कुणाची होणार. आणि अगदी प्रेक्षक मोठ्या संख्येने आमच्या बरोबरीने आता सुरुवातीला जोडू लागलेले आहेत. या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. तर सलग 3 षटकारांसाठी युवा नेते ऋषिकेश भाऊ राडे यांच्या वतीने 5,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. तर दुसऱ्या बाजूला विकेट हॅट्रिकसाठी एनडी ग्रुपच्या वतीने 5,000 रुपयांचं कॅश प्राइज. आणि एनडी ग्रुपच्याच वतीने तमाम क्रिकेट रसिकांसाठी मात्र प्रेक्षक कमाल कॅच तुम्ही पकडली तर तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज मात्र ठाणे रायगड या मॅचसाठी देण्यात येईल. सभापती चषक, हो, वेगवान बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. काय वेगात बॉल टाकलाय. प्रचंड वेग धारण केला होता या बॉल साठी आणि आपल्या वेगाचा बोलबाला पाहायला मिळतोय. पहा, हल्ले प्रति हल्ले समीर सर होणं गरजेचं आहे, कारण जे काही करायचंय 5 ओव्हरमध्ये करायचंय, 30 बॉलमध्ये करायचंय. आणि त्याच्यामुळे बॉलर सुद्धा ऐकत नाहीयेत, बॅटर सुद्धा ऐकत नाहीयेत. एखादा मोठा फटका येतोय, परंतु त्याचं उत्तर देखील देताना पाहायला मिळत आहेत बॉलर. ठाणे आणि रायगड या मॅचची एक वेगळीच मजा आपल्याला पाहायला मिळत असते. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर पुन्हा बॉल टाकण्याचा प्रयत्न राहिलाय. आपल्या वेगाचा बोलबाला, टप्प्याचा बोलबाला कौशल पाटील दाखवताना पाहायला मिळत आहेत. प्रचंड वेग आहे कौशल पाटीलकडे. खरं तर आपण सर्व शेतकरी बांधव आहेत. शेतकरी बांधवाने गोफन बांधली आणि ती गरगर फिरवली आणि तिथून सुसाट वेगाने सुटणारा दगड जसा तसा चेंडू फेकतोय. यावेळेला उडवलाय बॉल आणि कंट्रोल होता या अगोदर, परंतु आता मात्र या बॉलला फेकून दिलाय सीमारेषेच्या पार. षटकार. For every action there is equal and opposite reaction.
वेगाच्या विरोधात मारलेला तो हल्ला होता किरण पवारचा षटकार, त्यानंतर थोडा दबाव, व्हाईट बॉल, आणखी एक धाव जोडली जाते आणि आता ठाणेच्या विरोधात रायगड टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 19 वर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 5 ओव्हरची ही मॅच आहे. याचाच उल्लेख आपण करत होतो. हल्ले प्रतिहल्ले होणार आहेत, दोघांनाही जिंकायचं आहे. प्रतिष्ठेची ही मॅच आहे सभापती चषकामधील. किरण पुन्हा एकदा स्ट्रोक तर खेळत आहेत, समोरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होईल. बॉलला अडवण्याचा प्रयत्न केलाय. सुहास पवार तिकडे होते आणि जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत 1 रन तिकडे कंप्लीट होताना पाहायला मिळते. बघता बघता धावफलक 20 वर जाताना पाहायला मिळेल. या अगोदर देखील बऱ्याचशा मॅचेस झाल्या. मागील 10 वर्षात रायगड ठाणे खूप साऱ्या मॅच झाल्या. ज्या ज्या ठिकाणी झाल्या त्या ठिकाणी विक्रमी प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली आणि खेळाडूंनी सुद्धा 100% नाही तर 200% दिले या मॅचेससाठी. इकडे तुम्ही चमकलात तर महाराष्ट्रभर चर्चा होते. त्याच्यामुळे या मॅचचं महत्व काहीतरी वेगळं आहे. यावेळेला वेगवान चेंडू, अगदी अपील देखील थोड्याफार प्रमाणावर केलं गेलं, परंतु त्याचा इकडे पडसाद नाही पडले आणि लेग बायच्या स्वरूपातील या 1 रनने धावसंख्या पुढे गेली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 21. रायगड पहिली बॅटिंग करत असताना बिनबाद 21. दादाच्या या नावात दम हाय रे, आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे, आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे. पंच एक फक्त 2 ते 3 मिनिटं घेतो तुमचे आणि पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत. कारण रायगड विरोधात ठाणे देखील बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित मॅच सध्या मैदानात येथे रंगते. पंचांना विनंती एक फक्त 2 मिनिटं आपण थांबावं. सन्माननीय नारायणजी डामसे साहेबांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आदरणीय वैकुंठजी पाटील साहेबांचा सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करावा. सभापती चषकाचा उद्घाटन सोहळा ज्यांच्या शुभ हस्ते आज इथे पार पडला, त्यांचं क्रिकेटचं प्रेम, त्यांचं कबड्डी प्रेम आणि त्याचबरोबर अगदी आपल्या बाबांचा समाज सेवेचा वारसा अविरतपणे पुढे चालू ठेवणारे सन्माननीय वैकुंठजी पाटील साहेबांचा सन्मान आपण या मुख्य मंचावरती संपन्न करतोय. रायगड जिल्हा परिषदेचे सभापतीपद, त्याचबरोबर हिने भाजपाचे देखील दक्षिण रायगडचे महामंत्री आहेत आणि त्यांचा सन्मान या मुख्य मंचावरती नारायणजी डामसे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र संपन्न होतोय. सभापती चषक, एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा आणि वैकुंठजी पाटील साहेब यांचा सन्मान आदरणीय नारायणजी डामसे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र इथे संपन्न होतोय. सहर्ष स्वागत साहेब. आपलं सदा आठवणीत राहील असं सन्मान चिन्ह, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेलं हे सन्मान चिन्ह. यानंतर मी संपूर्ण एनडी ग्रुपला विनंती करतोय, संपूर्ण एनडी ग्रुपला, या एनडी ग्रुपचे अध्यक्ष पिंगळे साहेब, संपूर्ण एनडी ग्रुपला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते प्रकाशजी पिंगळे, महेशजी मसे, रमेशजी मराडे, प्रभाकरजी रसाळ, आदित्य गायकवाड, प्रकाशजी मसे, मंगेशजी खेडेकर, अतुलजी दुर्गे आणि मंजूरजी सैरे, अमरजी लांगी यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय नारायणजी डामसे साहेबांचा एक भव्य सत्कार आपण या मुख्य मंचावरती मात्र संपन्न करतोय. आणि त्याचबरोबरीने जय गावदेव क्रिकेट संघ अंबेरपाडा यांच्या वतीने देखील आदरणीय नारायणजी डामसे साहेबांचा एक भव्य सत्कार आपण मंचावरती करणार आहोत. एनडी ग्रुपच्या वतीने आज सन्मान इथे संपन्न होतोय. आणि त्यानंतर कृष्ण कन्हैयाची मूर्ती देऊन सन्माननीय नारायण शेठ डामसे साहेबांचा सन्मान गावदेव क्रिकेट संघ अंबेरपाडा यांच्या वतीने मात्र संपन्न होतोय. सलग 3 वेळा रायगड जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापतीपद, सलग 3 वेळा मात्र रायगड जिल्हा परिषदेचा विजय आणि त्याचबरोबरीने सलग 3 रायगड जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या गटातून विजयी होणारे एकमेव सन्माननीय नारायणजी डामसे साहेबांचा सन्मान या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. सहर्ष स्वागत साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत. एनडी ग्रुपचे देखील स्वागत. आणि यानंतर आदरणीय अशोक सर आणि अशोकजी शिंगटे साहेब यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय गटनेते रायगड जिल्हा परिषदेचे बाबूशेठ घारे यांना आपण सन्मानित करावं. पंच फक्त 2 मिनिटं जे सत्कार आहेत ते आपण 1-2 मिनिटांमध्ये ते संपवतो. आणि रायगड विरोधात ठाणे या मॅचमध्ये सत्कार घेणं म्हणजे समालोचकाचं पण मोठं दिल आहे असंच मी म्हणेल. यूट्यूब लाईव्ह कमेंट चालू असतील तर माझा उद्धार होईल. तर सन्माननीय बाबूशेठ घारे गटनेते यांचा सन्मान आपण इथे संपन्न करतोय. सहर्ष स्वागत साहेब, आपलं
यानंतर सन्माननीय हिंदोळा सरांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आदरणीय बाबूशेठ घारे माफी असावी, सन्माननीय बाबूशेठ घारे यांचा सन्मान इथे संपन्न होतोय. बाबूशेठ घारे साहेबांचा सन्मान इथे संपन्न होतोय. यानंतर सन्माननीय मधुभाऊ घारे यांचा देखील सन्मान इथे संपन्न होईल. आदरणीय हिंदोळा सरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण मधुभाऊ खाणपे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच यांना पण सन्मानित करावं. रायगड विरोधात ठाणे ही देखील मॅच इथे संपन्न होते. पाहुण्यांची उपस्थिती आपल्याला इथे लाभते. सन्माननीय मधुभाऊंचा सन्मान, खरं तर सुधाकर भाऊ घारे देखील उपस्थित राहणार होते, परंतु प्रत्येकाला ठाऊक आहे त्यांच्यावरती काही दिवसांपूर्वी एक छोटीशी शस्त्रक्रिया झाली. कदाचित पुढील 3 रात्रींमध्ये त्यांची उपस्थिती पाहायला मिळेल. कर्जत पंचायत समितीच्या सभापती नमिताताई देखील उपस्थित राहतील, परंतु सध्या हिंदोळा सरांच्या शुभ हस्ते आपण आदरणीय मधुभाऊ घारे यांचा सन्मान इथे संपन्न करतोय. धन्यवाद. काही सन्मान बाकी आहेत, त्यांचाही आपण इथे सन्मान करणार आहोत, परंतु सध्या आपण मॅचच्या दिशेने वळतोय. त्या अगोदर पंच हा सामना चालू करावा. रायगड विरोधात ठाणे. सन्माननीय वैकुंठजी पाटील साहेब यांचे मनापासून आभार. ऋषीजी राणे साहेब देखील उपस्थित राहिले, त्यांचाही मनपूर्वक आभार. मधुभाऊ आपलेही मनापासून आभार. सन्माननीय वैभवजी थोरवे यांचं देखील मनपूर्वक आभार. आणि बाबूशेठ घारे साहेब आपलेही मनपूर्वक आभार. पाहुणे या ठिकाणाहून रजा घेतात, परंतु ठाणे विरोधात रायगड ही मॅच मात्र चालू आहे. अरुणजी हरपुडे साहेब आपलेही मनपूर्वक आभार. जयवंतीताई हिंदोळा आपलेही मनपूर्वक आभार. अरुणजी हरपुडे साहेब आपल्या समेत उपस्थित आहेत. थोडा वेळ ते आनंद घेणार आहेत रायगड ठाणे या मॅचचा. त्याचबरोबर अक्षयजी तिटकारे कर्जत पंचायत समितीचे सदस्य तेही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. जय बोराडे आपलंही मनपूर्वक आभार. सर्वांचे आभार मात्र इथे व्यक्त करतो. आणि थोड्याच वेळात रायगड विरोधात ठाणे या मॅचला देखील पुन्हा एकदा सुरुवात होईल. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे आणि 2 ओव्हरमध्ये रायगड टीमची धावसंख्या ती बिनबाद 21 आणि ज्यांच्या संकल्पनेतून मात्र मॅच इथे संपन्न होत आहे. नारायणजी डामसे साहेब सलग 3 वेळा ज्यांनी समाज कल्याण सभापती पद भूषवलं या रायगड जिल्हा परिषदेचे, त्यांच्या वतीने मात्र रायगड ठाणे मॅच. सन्माननीय महेंद्रजी घारे साहेब आपलंही मनपूर्वक आभार. आणि आता आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे जोडले गेले चंदू शेट्टे सर आणि मॅच चालू झाले. 2 ओव्हर 21 धावा. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत असणार आहे. एक जबरदस्त मॅच पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ संपलाय. 21 धावा म्हणजे बॅलन्स मॅच आहे. विकेट नाही आली, हा प्लस पॉइंट बॅटिंग टीमचा सुद्धा. आता सौरभ आलेत बॉलिंगला. पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेर टाकलाय, वेगात टाकलाय. खार्डी गावासाठी जबरदस्त क्रिकेट खेळलाय. डोंबिवली परिसरातील असणारा हा गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय खरा, परंतु सुरुवात स्वैर चेंडूने होताना पाहायला मिळाली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 22 धावा धावफलकावर. पहा, ही ज्या वेळेला मॅच होते ना, प्रत्येक तालुक्याचं लक्ष असतं या मॅचवर. आपल्या तालुक्यातला खेळाडू अगदी रायगडच्या किंवा ठाण्याच्या टीममध्ये खेळतोय. प्रत्येकासाठी अभिमानाची बाब पाहायला मिळते. या स्ट्रोकला समोर खेळण्याचा प्रयत्न राहिला करा. 1 रन तिकडे मिळेल. सौरभ बॉलिंगला दाखल झालेले आहेत. अभिमानाचा क्षण असतो ज्या वेळेला तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करता आणि त्यातल्या त्यात ठाणे विरुद्ध रायगड या मॅच मध्ये तुम्हाला खेळण्याची संधी देखील मिळत असते. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ असताना पाहायला मिळते. 23 धावा धावफलकावर. किरण पवार 10 धावांवर बॅटिंग करतायत, तर रजत मुंडे 9 धावांवर बॅटिंग करतायत. 2 बलाढ्य खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत, तर एक युवा गोलंदाज म्हणून स्वतःला सातत्याने सिद्ध करत आहेत ते सौरभ. यावेळेला वेगवान बॉल ज्या वेगात आला त्याच वेगात परत पाठवलाय. सीमारेषेच्या पार 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 षटकार. आता दादाची लयच न्यारी मना. खरं तर कर्णधार कसा असावा, प्रसिद्धी परामुख आणि कर्तव्य दक्ष असावा. आणि रायगडचा कर्णधार खरं तर क्रिकेटचा पॉवर हाऊस अर्थातच किरण पवारची पॉवर सध्या इथे पाहायला मिळते. किरण याही वेळेला आता या फटक्याला खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु या बॉलने फिल्डर शोधून काढला आणि विकेट येताना पाहायला मिळत आहे. सौरभचा पलटवार पाहायला मिळालाय. किरण ज्यांनी षटकार खेळला त्यांना लगेच दुसऱ्या बॉलवर बाद करण्याचा कारनामा केलाय आणि यालाच म्हणतात जशाच तसं प्रत्युत्तर. खेळाडू खेळाया जमती.
आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती सन्माननीय नारायणजी डामसे साहेब यांच्यावरती आधारित हे गीत आणि या गाण्यावरती प्रेक्षक चक्क नाचतायत. पहा प्रेक्षक मोठ्या संख्येने सर इथे उपस्थित आहेत. येस, मोठ्या प्रमाणावर जर पाहिलं तर सर या परिसरामध्ये आदिवासी बांधव देखील पाहायला मिळतात आपल्याला. खऱ्या अर्थाने निसर्गाचे पूजक, निसर्गाची पूजा करणारे, निसर्गाच्या सानिध्यात राहणारे, निसर्गावर प्रेम करणारे आणि असे हे सगळे आदिवासी बांधव सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत. आणि या संपूर्ण परिसरामध्ये क्रिकेटचं प्रेम आणि काय क्रेज पाहायला मिळाली आहे. समीर सर म्हणजे अगदी मॅच सुरू होते 11 वाजता, परंतु एवढी मोठी गर्दी पहिल्या मॅचला एवढ्या दूर आल्यानंतर म्हणजे आपल्याला मजा कधी येते ज्यावेळेला प्रेक्षक असतात. तुम्ही कितीही मोठी स्पर्धा भरवा, प्रेक्षक जर नाही आले तर मजा नाही येत. आणि पहिल्याच मॅचला काय प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. प्रेक्षक असले ना की आपल्याला पण शब्द सुचतात. प्रेक्षक आपले देखील प्रेरक आहेत, त्यांना पाहिलं की आपलेही शब्द सुचतात. परंतु तुम्ही आदिवासी बांधवांचा उल्लेख केला. मला असं वाटतंय एका लाईनमध्ये जाण्याची जी शिस्त आहे ना क्रिकेटमध्ये, कोणामुळे आली असेल तर ती आदिवासी समाजामुळे आली. आणि खरोखरच त्या शिस्तीचं प्रमाण म्हणजे माझे आदिवासी बांधव आहेत आणि त्यांच्याच सानिध्यात असलेली चालू असलेली मॅच रायगड विरोधात ठाणे समोर मारण्याचा प्रयत्न होता आणि शेवटी बॉल चाललाय सीमारेषा पार, येतोय तो अमित नाईकच्या बॅटमधून चौकार. मध्ये दाखल झालेले आहेत आणि त्याचा एअर स्ट्राईक सुरू झालेला आहे. एका छोट्याशा जासई जवळील असणारं एकटगर नावाचं गाव उरण तालुक्यातील या खेळाडूने प्रसिद्ध करून टाकलं आणि मैदानात आल्या आल्या मात्र मोठा फटकाही त्यांच्या बॅटमधून आलाय. यावेळेला पाठीमागे खेळले, मी आलोय कशासाठी, माझ्या टीमला जिंकवण्यासाठी सांगतायत. हाही बॉल सीमा रेषा पार 4. साहेब चषक सभापती आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती आज रंगलाई नारायण. खरं तर आपण ज्या फटक्याचं विश्लेषण करतोय ते साध्या सोप्या भाषात, परंतु मारणं कठीण काम आहे. पहा वेगानं बॉडी लाईन हा बॉल होता, शफल क्रॉस करून खेळण्याचा प्रयत्न, त्यानंतर फक्त दिशा दिली मागच्या बाजूला, लॉंग स्टॉपला बॉल गेला तो मात्र नॉन स्टॉप. पहा तो फटका. स्कोर पुढे जाताना पाहायला मिळतोय 37 धावा धाव फलकावर आहेत. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ, 5 ओव्हरची मॅच, बेस्ट वर्सेस बेस्ट. आता वेगळं काही करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु सौरभकडे देखील आहे वेग. या ओव्हरमध्ये रन आल्या, या ओव्हरमध्ये विकेट सुद्धा आली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. रायगड 37 धावा, 1 विकेट माघारी ठाण्याच्या विरुद्ध सभापती चषकामध्ये. हे चांगली सुरुवात आहे रायगडची. सध्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय कावा पाटील, मला असं वाटतं की कदाचित 4थं षटक टाकण्यासाठी तो सज्ज झालाय. रायगड विरोधात ठाणे अगदी भीमाशंकर पासून, म्हणजे इथून सगळेजण जातात भीमाशंकरला चालत चालत आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं, कारण पश्चिम घाटाचा आपण विचार केला तर त्याच्या पायथ्याशीच हे मात्र क्रीडांगण आहे. मी आल्यापासून म्हणतोय की अगदी अंगाची लाही लाही झाले. सूर्याचं तापमान अगदी वाढत चाललंय, म्हणजे सर्वांना ठाऊक आहे, ही चर्चा सर्वत्र चालू आहे. पुढचे 4-5 दिवस आणखी असा एक मोठा उन्हाळा पाहायला मिळेल. परंतु जेव्हापासून चंदू सर आपण इकडे आलोय अजिबात कुठेही असं जाणवत नाहीये. याला म्हणतात आपण परफेक्टली निसर्गाच्या सानिध्यात आहेत आणि त्याच निसर्गाच्या सानिध्यात चालू असलेला सामना. हे सांगण्यामागचं कारण का, तर आमच्या या संपूर्ण आदिवासी बांधवांनी हा संपूर्ण परिसर तसाच्या तसा आमचं कर्जतकर मात्र इथे त्यांनी जपून ठेवलेला आहे. खास महत्वाची गोष्ट का, इकडे सगळे फार्म हाऊसेस वाढलेले आहेत, परंतु असं असताना देखील पर्यावरण पूरक गोष्टी टिकवण्याचं काम आम्हा सर्व कर्जतकरांनी केलं आणि ते सर्व कर्जतकर मैदानाच्या चहूबाजूने उपस्थित आहेत. त्या सर्व कर्जतकरांचे मनापासून नारायणजी डामसे साहेब यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. रायगडची धाव संख्या 1-37 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. 4थ्या षटकासाठी वेदांत येत आहेत. भिवंडीच्या टेंबिवली गावचा असणारा हा युवा टॅलेंटेड बॉलर आहे. आज खेळताना पाहायला मिळतील
यावेळेला वेगवान बॉल करण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग नाही पाहायला मिळालाय. पहिल्या बॉलवर रन घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेलाय. रजत मुंडे आणि अमित नाईक या दोघांकडे सुद्धा चांगला अनुभव आहे या मॅच मध्ये. आता त्यांना एक पार्टनरशिप इकडे करावी लागणार आहे. मॅच 5 ओव्हरची आहे आणि 5 ओव्हरच्या मॅच मध्ये एक 65-70 ची मॅच सुद्धा चांगली होऊ शकते आणि ती धावसंख्या इकडे उभारली जाईल का, कारण प्रेक्षक लांब लांबवरून आलेत, IPLच्या मॅच सोडून आलेत. त्यांना माहिती आहे आज हे जे क्रिकेट आम्ही पाहणार आहोत ना, ते आमच्या विभागातील क्रिकेटचा इतिहास लिहिणार असणार आहे. आणि हो, इतिहास लिहिला गेला या सभापती चषकाच्या माध्यमातून. या परिसराचा एक रेकॉर्ड ब्रेक गर्दी या परिसरातील या मैदानामध्ये आता सध्याच्या घडीला झालेली आहे. ओ हो, या वेळेला थोडासा बॉलला फिरक देण्याचा प्रयत्न देखील राहिलाय. अगदी टॅलेंट आहे या गोलंदाजाकडे सुद्धा आणि क्रिकेट हा दोघांचाही खेळ आहे, फक्त बॅटरचा नाही, तो बॉलरचा सुद्धा खेळ आहे. थोडासा पुढे टाकला आणि थोडासा वळण देखील देताना पाहायला मिळाले. डॉट बॉल. हे लुपिंग फुलटॉस पाहायला मिळाला, तो देखील वाईड लाईनला चिकटून टाकलेला बॉल. चांगला बॉल अमित नाईकच्या विरोधात वेदांतचा. हो, टप्पा मागे ठेवलाय, फसला अमित नाईकचा फटका. टॉवरच्या वरती चेंडू गेला, वेदांत पाटील जज करतोय आणि दुसरा धक्का रायगड टीमला बाद होईल. अमित नाईक आहो बक्षीस बघा तिथं लाविती, लाख लाखाची आहो बक्षीस बघा तिथं लाविती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती, आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती, आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती, आज रंगलाई नारायण डामसे साहेब. आणि हा तर क्रिकेटचा खेळ आहे, कधी बॉलरच्या बाजूने कधी बॅटरच्या बाजूने. मागील बॉल जो डॉट आला होता त्याने थोडासा दबाव वाढवला होता, तो अटवायला गेले आणि एक चांगल्या टप्प्यावरच्या बॉलवर फसले देखील गेलेले आहेत. वेदांचं कौतुक करावं लागेल, पहिल्या 3 बॉलमध्ये त्यांनी फक्त 1च रन दिलेली आहे. धावसंख्येला थोडंसं कंट्रोल करण्याचं काम. तर 38वर 2 आणि मैदानाच्या आतमध्ये खालापूर तालुक्यातील लोदिवलीचा स्टार, ज्याच्याही दारामध्ये रायगड प्रीमियर लीगची 4 व्हीलर कार आणि दाखल होताना पाहायला मिळत आहेत. तेही मैदानाच्या आतमध्ये बंटी बद्रिके दाखल होताना पाहायला मिळत आहेत मैदानाच्या दिशेने. 4थी ओव्हर सुरू आहे, 38 धावा, 2 विकेट माघारी. मॅच जबरदस्त होणार आहे समीर सर, कट टू कट मॅच होणार आहे, कारण दोन्ही टीम बलाढ्य आहेत. दोघांनीही, मग मेघादाने आणलेली टीम, विशाल जितेकर यांनी आणलेली टीम, या दोन्ही टीम बॅलन्स आहेत. युवा खेळाडू आहेत, काही नामवंत खेळाडू पाहायला मिळत आहेत, काही युवा खेळाडू पाहायला मिळत आहेत, काही अनुभवी खेळाडू पाहायला मिळत आहेत. याचा समावेश इकडे पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे नेहमीप्रमाणे रायगड ठाणे सुपर डुपर हिट होत असते. आजही ते इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओव्हर नंबर 4 पुन्हा एकदा वेदांत. हो, वेदांतचा हा बॉल सुद्धा यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, टप्पा पडतोय, बॉल मात्र फिरतोय, स्वतःला सिद्ध करतायत वेदांत. हे टेंबिवलीचा फ्रंट लाईन बॉलर आहे, हा आधारस्तंभ आहे बॉलिंग मधला आणि आज आपल्या ठाणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो. पहा, टप्पा पडला त्यानंतर बाहेर निघाला बॉल, त्याच्याकडे गती देखील आहे आणि त्याचबरोबर व्हेरिएशन देखील आहेत वेदांत पाटीलचे. चांगला कापला हा बॉल, या वेळेला वेग दाखवलाय, मागील बॉल फिरवला, आता जोरात टाकला. आता यानंतर काय टाकणार याचा विचार करा. त्याचं कौतुक कर्जतकर करतात. साऱ्या रायगड जिल्ह्यात डंका वाजतोय नारायण डामसे दादांचा, साऱ्या कर्जत शहरात डंका वाजतोय नारायण डामसे दादा. यानंतरची जी रेग्युलर मॅचचं शेड्यूल आहे त्याच्यात दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती की आपण टॉस रिपोर्ट करा, कारण त्या मॅच देखील अत्यंत महत्त्वाचे. सध्या चालू असलेला हा सामना रायगड विरोधात ठाणे कर्जत मध्ये सध्या आपण आहोत, सह्याद्रीच्या कुशीमध्ये आहोत, भीमाशंकरच्या अगदी पायथ्याशी आपण आहोत. म्हणजे डोंगर पलीकडे गेला तर पुणे जिल्हा आहे आणि आपल्याच पुणे जिल्ह्याचे जुन्नरचे मात्र समालोचक सध्या आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय, धावसंख्या जाऊन पोहोचली ती रायगडची 38 वरती. मागच्या षटकामध्ये वेदांत पाटीलने पाटीलकी गाजवली आणि फक्त 1च धाव दिली. काय जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाले. 38 धावा धाव फलकावर आहे, 2 विकेट माघारी परतल्यात. हल्ले प्रति हल्ले होत आहेत. एखाद्या ओव्हरमध्ये रायगड पुढे येते, एखाद्या ओव्हरमध्ये ठाणे पुढे येताना उडवलाय. आ रा 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 खतरनाक षटकार. काही कुणी
कर्जत नेहमी रजत मुंडेला रास्त ठरलंय आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण. रजत मुंडेची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी देखील होऊन जाऊ द्या. सलग 2 षटकार त्याने मारलेत आणि या मॅच मध्ये आणले. जसं तुम्ही म्हणालात चंदू सर, एक ओव्हर बस बाकी आहे आणि ते आता सध्याच्या घडीला मात्र मैदानात घडत आहे. सलग 2 षटकार आणि त्यामुळे धावसंख्या जाऊन पोहोचले रायगड टीमची तब्बल 50 वरती. 50 धावा टीम रायगडच्या पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. महत्वाची मॅच आहे सध्याच्या घडीला. रजत मुंडे ISPL चा फायनल सम्राट, कारण 3 खेळला 3ही वेळेला फायनलला गेलेले आहेत आणि त्यांनाच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अजूनही 4 बॉल बाकी आहेत. सुहासकडे असणारा अनुभव कामी येईल का? बॉल फिरवण्याची त्यांची क्षमता, त्याचबरोबर वेगवेगळ्या टप्प्यावर टाकण्याची त्यांची क्षमता इकडे कामी येणार का? कारण समोर आता रजत तुटून पडलेले आहेत. 2 बॉलमध्ये 2 षटकार लगातार ठोकलेत. 50 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या डावात मॅच रंगली आहे समीर सर, मॅच दुसऱ्या डावात सुद्धा रंगणार आहे, कारण दोन्ही टीम बलाढ्य आहेत. सभापती चषक, हा बॉल थोडासा लांब टाकण्याचा प्रयत्न राहिला, गती देखील कमी केली होती आणि त्याच्यामुळे प्रभावित झाले, कळलाच नाही. खरं तर सर्वाधिक आयकॉन म्हणून खेळला जाणारा सुहास पवार सध्या गोलंदाजी करतोय. पहिल्या 2 चेंडूंविरोधात त्याचे आक्रमण झालं. रजत मुंडेने सलग 2 षटकार मारले, परंतु हा चेंडू त्याने निर्धाव टाकला. 50 धावसंख्या सध्या धावफलकावरती. रायगडची आता चर्चा चालू आहे की ठाणेच्या विरोधात कुठपर्यंत जाऊन पोहोचणार ती मात्र रायगड टीम. सुहास पुन्हा एकदा बॉलिंगसाठी दाखल होताना पाहिलं मिळतात रजतच्या विरुद्ध. रजत यावेळेला स्ट्रोक खेळतायत. वेगवान फटका होता खरा, तिकडे थोडीशी बिग स्पीड झाली आहे. दुसरीचा कॉल दिलाय आणि 2 रन कंप्लीट देखील केल्या गेलेल्या आहेत. आता एका रनला महत्व आहे समीर सर. इकडे धावसंख्या 52. खरं तर अशा मॅचेसमध्ये रायगड विरोधात ठाणे या मॅचेसमध्ये एका धावेला आपण चमत्कार होताना पाहिलाय, परंतु तो चमत्कार क्रिकेटचा साक्षात्कार देखील म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. परंतु पाहूया 2 धावा इथे घेतल्यात रजत मुंडेने आणि या दुहेरी धावसंख्येने स्कोर झालाय रायगड टीमचा तो मात्र 52. काही चेंडू बाकी आहेत या षटकातील. 52 धावा रायगड संघाच्या. 60च्या पुढे धावसंख्या गेली तर मजा येणार आहे मॅच मध्ये. रजत याही वेळेला समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय आणि आदेश दिलाय, जा सीमारेषेच्या पार. षटकार. दम हाय रे आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे. क्या बात है. मॅच बॉल आतमध्ये द्या कृपा करून, कारण तो खेळाडूंना हवाय. प्रेक्षक कमाल कॅच झाली असेल तर त्या प्रेक्षकाला विनंती, आपण मंचावरती या. एनडी ग्रुपच्या वतीने तुमच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. हीच तर धमाल आहे. प्रेक्षकांसाठी काय हवंय? प्रेक्षक येतात, लांब लांबून येतात. माझा कर्जत तालुका सोपं नाहीये आणि ती पा कॅच. प्रेक्षक कमाल कॅच बरोबर पकडले केटीसीने. हा चेंडू चांगला होता, डायरेक्ट हिट केलाय तो गब्बरने आणि फलंदाज होईल तो रनआउट. यस, स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न इकडे होताना पाहिला मिळेल. आपण इकडे पाहतोय ज्या पद्धतीने. यस, पहिला डाव मात्र या ठिकाणी संपताना पाहायला मिळतोय, परंतु ज्या पद्धतीने या रन झालेल्या आहेत, एक फाईट होऊ शकते. आपण 60ची चर्चा करत होतो, 60च्या जवळपास पोहोचलेले समीर सर, आणि त्याच्यामुळे रजत मुंडेने केलेली बॅटिंग एका बाजूला की फॅक्टर राहिली तर वेदांतने टाकलेली बॉलिंग दुसऱ्या बाजूला की फॅक्टर राहताना पाहायला मिळालेत. 58 झाल्यात, 59 पाहिजे. एक डाव संपलाय, दुसरा डाव बाकी आहे आणि क्रिकेट हा 2 डावांचा खेळ आहे. एका डावात रिझल्ट लागत नसतो आणि त्यातल्या त्यात ठाणे विरुद्ध रायगड असेल तर एक वेगळीच मजा असते. किरण पवारच्या 9 बॉलमध्ये 16, रजत मुंडे यांच्या 13 बॉलमध्ये 30, अमित नाईक यांच्या 8 आणि त्याच्या जोरावर 58 झाली आहे. 59 करायच्या 3 विकेट माघारी परतल्या होत्या. आर्यन भोईर 1 ओव्हर 11 रन, कौशल पाटील 1 ओव्हर 9 रन. अप्रतिम बॉलिंग सौरभ म्हात्रे 1 ओव्हर 16, परंतु 1 विकेट घेतली. वेदांत या डावाचे बॉलिंगचे हिरो होते, त्यांनी एका ओव्हरमध्ये 1च रन दिली आणि 1 विकेट घेतली, तर शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 20 रन आल्या. अशा रीतीने 58 झाल्यात. 59चा करायचा आहे पाठलाग. प्रेक्षकांनो कुठेही जाऊ नका. क्रिकेटचा हा दर्जेदार सोहळा आपल्याला सभापती चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक अविस्मरणीय सोहळा. आज सेल्फी काढून ठेवा या गर्दीचा, सेल्फी काढून ठेवा या खेळाडूंसोबतचा, कारण या विभागामधील आतापर्यंत जर पाहिलं तर ही सर्वात मोठी स्पर्धा, सर्वात मोठी गर्दी, ऐतिहासिक क्षण. ज्या खेळाडूंना आपण भारताच्या बाहेर खेळताना पाहतो, आज आपल्या विभागामध्ये आलेले आहेत. हा क्षण अविस्मरणीय आहे. यस, धन्यवाद सर. पहिल्या डावाचा इथे खेळ समाप्त झालाय. मी एनडी ग्रुपचे देखील मनापासून आभार व्यक्त करेल.
ज्यांच्या पुढाकाराने रायगड विरोधात ठाणे हा सामना मात्र इथे संपन्न होतोय. प्रकाशजी पिंगळे अध्यक्ष, महेशजी मसे, रमेशजी मराडे, प्रभाकरजी रसाळ, आदित्य गायकवाड, प्रकाशजी मसे, अमर लांघी, अतुल दुर्गे, मंजूर सेरे आणि त्याचबरोबरीने मंगेशजी खेडेकर. तर पाहुण्यांचा सन्मान आपण इथे करतोय. सन्माननीय पाण्याची व्यवस्था करा त्वरित मैदानात. व्हॉलेंटियर्सला विनंती पाणी घेऊन चला. अरुणजी अरपुडे साहेबांचा सन्मान मात्र इथे आपण संपन्न करणार आहोत. सन्माननीय अरुणजी अरपुडे साहेबांचा सन्मान मात्र इथे संपन्न होईल. अरुणजी अरपुडे साहेब आपलं सहर्ष स्वागत. सन्माननीय प्रभाकरजी दिसले साहेब यांना देखील आपण इथे सन्मानित करणार आहोत. अमरजी लांगी यांना विनंती की आपण हा सन्मान करावा. बऱ्याच चर्चा चालू होत्या यूट्यूब कमेंटला देखील की पाहुण्यांचे सन्मान का घेतले, म्हणूनच मी मगाशी रोकठोक म्हटलं, परंतु ठीक आहे, प्रेक्षकांशिवाय मजा नाही. प्रभाकरजी दिसले यांचा देखील सन्मान आपण मुख्य मंचावरती होणार आहोत. सभापती चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. 58 झाल्यात, 59 धावांची गरज आहे, ती मात्र ठाणे टीमला. सलामीची जोडी देखील ठाणे टीमची मैदानात दाखल झालेली आहे. काही थोडे सन्मान आहेत, लगेच आपण इथे ते संपन्न करणार आहोत. आणि मी खास करून मेघादा गोंधळी आणि त्याचबरोबर विशालजी जितेकर यांना विनंती करतोय की आपण कृपया करून मंचावरती या. ही मॅच अर्थातच प्रेक्षणीय लढत संपन्न होण्यासाठी देखील त्यांचे सर्वात मोठं सहकार्य आम्हाला लाभलं. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. ठाणे टीमची काही सन्मान. आत्मारामजी खंडागळे साहेबांचा इथे सन्मान संपन्न होईल. अमर लांगी यांनाच विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करावा. आत्मारामजी माफी असावी, आत्मारामजी खंडागळे साहेबांना सन्मानित करण्यात येईल. सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. शाहिद शेख, गब्बर आणि त्याच्या साथीला आय थिंक अनिकेत मैदानात दाखल झालाय. आणि आता पाहुण्यांचा सन्मान इथे संपन्न करतोय. रमेशजी कोकाटे यांचा सन्मान होईल. सुरेश लांघी साहेबांचा देखील सन्मान इथे संपन्न होईल. या पाहुण्यांना विनंती की आपण मंचावरती आणि हा सन्मान आपण स्वीकारावा. रमेशजी कोकाटे, सुरेशजी लांघी, गणेशजी लांघी आणि संजय जाधव या चारही पाहुण्यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. रायगड विरोधात ठाणे, खरं तर या मॅचची उत्कंठा प्रत्येकाला होती. 58 धावा झाल्यात. रायगड संघाच्या चर्चा चालू आहे कोण विजय होणार. कर्जत तालुक्यामध्ये ही तिसऱ्यांदा मॅच होते. पहिल्यांदा झाली होती वंजारपाड्याच्या नाईटमध्ये, त्यानंतर झाली होती कर्जत प्रीमियर लीग मध्ये आणि आता तिसऱ्यांदा या क्रीडांगणावरती. सन्माननीय सभापती चषक आदरणीय नारायणजी डामसे साहेब यांच्या वतीनं संपन्न होणारी स्पर्धा. गणेश लांगी साहेब, संजय जाधव साहेब आणि रुपेशजी देशमुख साहेब यांना देखील सन्मानित करण्यात येईल. रुपेश देशमुख साहेबांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. यानंतर टॉस देखील संपन्न होणार आहे. मेघादाला देखील विनंती आहे की आपणही मंचावरती या. मला असं वाटतं आपल्या टीम सोबत आहे मेघादा. 2 सन्मान अत्यंत महत्त्वाचे नारायणजी डामसे साहेबांनी सांगितलेत, कारण सर्वांना ठाऊक आहे सर, कारण या खेळाडूंची जुळवाजुळव करणं, त्यांना एकत्रितरित्या इथपर्यंत पोहोचवणं. पहिला प्रश्न असा येतो कर्जत तालुक्यात खेळाडूंचा येताना, ते खास करून मला आठवत आहे आणि मला वाटते की ते लोकांपर्यंत सांगायला हवं. त्यांना असं वाटतं की कर्जत तालुक्याची मॅचेस या 11 वाजता चालू होतात, तर असं नाहीये. रायगड विरोधात ठाणे या प्लॅटफॉर्मवरून मी तुम्हाला सांगतोय, कधी कधी पाहुण्यांमुळे त्या मॅचेस लेट होतात. आमच्याकडचे सर्व आयोजक सज्ज असतात, मग ते कोणतंही आयोजन असू दे. ठीक 5:45 6:30ला देखील बॉल टाकण्याची त्यांची इच्छा असते, परंतु पाहुणे करणार काय, शेवटी ते आपले पाहुणे आहेत आणि पाहुण्यांचा पाहुणचार हा महत्त्वाचा. म्हणूनच सर्व खेळाडूंना या प्लॅटफॉर्मवरून मी आवर्जून सांगतो, कर्जत म्हणजे उशिरानं चालू होणारं दुकान नाही क्रिकेटचं, तर ते अगदी असं क्रिकेट आहे ज्या कर्जतमध्ये प्रेक्षकांचं असं क्रिकेटला प्राधान्य आहे की तिथे फक्त आणि फक्त क्रिकेटला सन्मान आणि सन्मानच दिला जातो. याची सर्वांनीच दखल घ्यावी. तर आता आपण जाऊया मॅचकडे, जिथे 59 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी शाहिद शेख आणि अनिकेत आलाय. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा जोडले जात आहेत चंदू शेट्टे सर. अगदी मी सहमत आहे. इकडे क्रिकेटची क्रेज केवढी आहे पहा. म्हणजे ज्या वेळेला मैदानाकडे येत होतो असं वाटतंय की हा रस्ता संपतोय की नाही, कधी येते गाव, कधी येते टुर्नामेंट. परंतु इकडे आल्यानंतर एवढ्या दूरवर पर्यंत प्रेक्षकांची गर्दी पाहिल्यानंतर नक्कीच क्रिकेट प्रेम या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे आणि ते आज इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मान्यवरांचा स्वागत सन्मान देखील केला जातोय. नारायण डामसे प्रतिष्ठानची ही स्पर्धा
जय गावदेव क्रिकेट संघ अंबेरपाडाचं हे आयोजन सभापती चषकाचं आपण पाहतोय. मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात होताना पाहिलं मी ते प्रसन्न बॉलिंगला स्ट्राईकवर गब्बार. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर फटका खेळलाय खरा, कव्हरच्या दिशेने मारला गेलेला फटका पाहायला मिळतोय. एक रन तिकडे शाहिद शेख आहेत एका बाजूला, दुसऱ्या बाजूला अनिकेत पाटील आहेत. एक कल्याण परिसरातील मोहने कोळीवाडा गावचे असणारे पॉवर प्ले किंग म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं शाहिद आहेत, आणि दुसऱ्या बाजूला डोंबिवली परिसरातील सोनारपाड्याचा एक युवा सितारा अनिकेत पाटील यांना आपण बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय खरे, परंतु नेरेदुंद्रे विभागातून गेल्या काही वर्षामध्ये पनवेल आणि रायगडातून आलेला गोलंदाज प्रसन्न पाटील यांना पाहतोय आपण बॉलिंगसाठी. एक महत्वाची मॅच, आणि ज्या मॅच मध्ये काय होईल सगळ्यांनाच उत्कंठा आहे. फटका खेळलाय खरा, बॉल हवेत पाहायला मिळतोय, आणि तिकडे फिल्डर येत आहेत. चैतन्य, पहिली विकेट, पहिला धक्का ठाणे टीमला, विकेट घेतली आहे प्रसन्नाने. आहे नेतात दमदार आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या नारायण डामसे धन्यवाद. आणि आता एक महत्त्वाचा सन्मान, कारण आता विकेट गेलेली आहे, थोडा वेळ आपल्याकडे, एक महत्त्वाचा सन्मान आपण मंचावरती करतोय. अमर लांगे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण विशालजी जितेकर यांना आपण सन्मानित करावं. खरं तर ISPL मध्ये दिल्ली सुपर हिरोज या टीमकडून मॅनेजर पद आणि त्याचबरोबरीने आपल्या ठाणे आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यातील अनेक खेळाडूंना प्राधान्य देण्याचं काम त्यांनी केलं. आणि या मॅचसाठी रायगड विरोधात ठाणे या मॅचसाठी सर्वाधिक मदत कोणी केली असेल, सहकार्य कोणी केलं असेल या संपूर्ण आयोजकांना, तर विशालजी जितेकर तुमचे मनापासून खूप खूप आभार. असंच कार्य करत राहा, आणि तुमच्या कार्याची पोच पावती म्हणजे रायगडचं क्रिकेट. कारण रायगडच्या क्रिकेटला मला आठवतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तुम्हीच मला असं वाटतं समालोचन करत होतात, आणि रेस्ट ऑफ इंडिया होती रायगडच्या विरोधात, मला असं वाटतं कुणाल सर आणि हरीश सर असावेत, परंतु आय थिंक रेस्ट ऑफ इंडिया रायगडच्या विरोधात खेळत होती. बा रायगडचं क्रिकेट कुठे जाऊन पोहोचलंय, आणि रायगड विरोधात ठाणे, रायगड प्लस ठाणे त्यांच्या विरोधात स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकात रेस्ट ऑफ इंडिया असा देखील सामना झाला होता. म्हणजे 2 जिल्हे एकत्रित केले होते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये देखील, आणि त्यांच्या विरोधात रेस्ट ऑफ इंडिया असा हा सामना होता. 1-1 सध्याची परिस्थिती. वेगवान बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय, ऑप्शनच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न, विकेट गेल्यानंतर थोडासा दबाव वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय, परंतु उत्तर द्यावं लागणार आहे. कारण एकाच्या हातात बॉल आहे तर एकाच्या हातात बॅट आहे, त्याचं उत्तर बॅटने द्यावं लागणार, आणि त्याच्यासाठी कमलेश आलेत मैदानाच्या आतमध्ये. विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक येत आहे हर्षलजी आवारी यांच्याकडून. सलग 3 विकेटसाठी, विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपयांचा कॅश प्राईज. फटका कमलेशने केसला होता मिड विकेटला, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय, सिंगल रन घेतली जाईल. 59 धावा संख्येचा पाठलाग सध्याच्या घडीला चालू आहे, परंतु प्रसन्नने पहिल्याच ओव्हरमध्ये धाबे दणानून सोडले. दोन्ही लेफ्टी बॉलर, पहिल्या सत्रात वेदांत पाटील आणि या सत्रात प्रसन्नने खूपच चांगली सुरुवात केली. प्रसन्नने सध्या तरी रायगडकरांना प्रसन्न केलंय, पाहूया. आणि सगळे खुश असतील सध्या जी परिस्थिती आहे, परंतु ठाणेकर सुद्धा कमबॅक करणं जाणतात. यावेळेला वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळला जातोय खरा, फिल्डर येत आहेत. 1 रन तिकडे मिळेल, दबाव निर्माण केलाय, दुसरीचा कॉल देखील दिला जातोय. थोडंसं विलंब, आणि एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये होताना पाहायला मिळत आहे. आणि बघता बघता पहिली ओव्हर सुरू आहे, 3 रन धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. नियंत्रण अजूनही आहे. 4 रन झालेत, आता 2 आहेत. येस, पुन्हा एकदा जाऊयात मॅचच्या दिशेने. यावेळेला अक्रॉस आडव्या बॅटने खेळायला गेले, परंतु पहिली ओव्हर काय राहिली आहे. प्रसन्न पाटील यांची ही अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 रन, आणि आता मात्र मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 4 ओव्हरमध्ये पाहिजे 55. अशक्य नाहीये, ठाण्याला ते करावं लागेल. एक गरज होती, कर्णधाराला ठाऊक आहे की पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात जर का धावा आल्या तर या मॅचमध्ये मुसंडी मारू शकतो ठाणे संघ, म्हणूनच पहिलं षटक दिलं प्रसन्न पाटीलच्या खात्यात, आणि प्रसन्न पाटीलने फक्त धावा दिल्या त्या अवघ्या 4, आणि एक महत्त्वाची विकेट घेतली ती अनिकेत पाटीलची. आणि आता 4 षटकं बाकी आहेत, आणि विजयासाठी ठाणे टीमला धावा करायचे त्या मात्र 55. 4 ओव्हरमध्ये 55 धावा अजूनही मात्र बनवायच्या आहेत, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे, हार मानून चालणार नाहीये. इकडे तुम्हाला खेळावं लागेल. आज अख्खा महाराष्ट्र मात्र तुम्हाला पाहतोय. आज खेळला तर येणारा काळ तुमचा असणार आहे. मयूर वाघमारे बॉलिंगसाठी, रायगडच्याच पनवेल तालुक्यातील देवतचा विकेट टेकर बॉलर.
2 4 व्हीलर कार आपल्या दारामध्ये उभा करणारा एकाच हंगामामध्ये मयूर दाखल होत आहेत बॉलिंगसाठी. परंतु शाहिद आणि कमलेश यांना आज खेळावं लागणार आहे. आज ठाण्यासाठी खेळावं लागणार आहे, रन करावे लागणार आहेत. 24 बॉलमध्ये अजूनही 55 करायचे आहेत. मॅच संपली नाहीये, पॉवर प्लेची एक ओव्हर बाकी आहे. मयूर वाघमारे आलाय गोलंदाजीसाठी. खरं तर यंदाच्या वर्षीचा रायगडचा सर्वोत्कृष्ट खेळाडू, सुप्रसिद्ध सर्वोत्कृष्ट खेळाडू, 2 कार ज्याच्या नावावरती आहेत, तो सध्या गोलंदाजीसाठी दाखल झालाय. परंतु 4 षटकं 55 धावांचा पाठलाग करण्यासाठी या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात आक्रमण करावंच लागेल. येस, मोठे स्ट्रोक खेळावे लागणार आहेत. कमलेश काहीतरी चुकतंय, थोडंसं गोंधळ उडालाय. 5 बॉलर काढायचे. ही खरी गोष्ट आहे. जसा आत्मा आहे ना, की खेळाचा आत्मा आहे प्रेक्षक, तसा गोलंदाजीचा आत्मा काय असेल तर त्याचा रनअप. थोडी चूक होत होती म्हणून पुन्हा एकदा असं वाटते की रनअप मध्ये तो चुकी झाले. रनअप सेट करणं कदाचित पुन्हा एकदा तो सेट करेल. परंतु प्रेक्षक कुठेही जाऊ नका. अगदी 3 ओव्हर नंतर जो प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ त्याचं पारितोषिक असेल मोबाईल, ते मात्र इथे ओपन करण्यात येईल प्रेक्षकांसाठी खास करून. काय गर्दी आहे प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर या मॅचला पाहण्यासाठी प्रेक्षक इकडे आलेले आहेत. आज बाजी मारायची आहे, आज पुन्हा जिंकायचं आहे, यासाठी ठाणे देखील आतुर आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रायगड देखील आतुर असताना पाहायला मिळत आहे. सभापती चषकाचं आयोजन आणि पहिल्याच दिवशी ही स्पर्धा चांगली चर्चेत आलेली आहे. प्रेक्षकांची गर्दी, अमर भाऊ, वाटलं नव्हतं एवढी गर्दी इकडे पाहायला मिळेल. तुमचा आभारी असेल, तुमच्यामुळे या स्पर्धेला येण्याचा योग आला, या परिसरामध्ये देखील येण्याचा योग आला. आणि काय गर्दी पाहायला मिळते पहिल्याच मॅच मध्ये. हे खरोखरच अमरचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मागील 2 महिन्यांपासून सर्वांचे तो फॉलोअप घेतोय. जी मॅच आयोजित करण्यासाठी घेतली जाणारी प्रचंड मेहनत, अमरची देखील स्पर्धेसाठी घेतली जाणारी मेहनत, त्याबद्दल त्याचं विशेष कौतुक आहे. परंतु मयूर पुन्हा एकदा सेट झालेला दिसतो आणि गोलंदाजीसाठी तो तयार झालाय. मयूर बॉलिंगसाठी दाखल होत आहेत. यावेळेला पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु डॉट बॉलने सुरुवात केली आहे. अडथळत होता त्यावेळेला ते थांबले. आता वाटलं मी योग्य ठिकाणी बॉल टाकू शकतो, त्यावेळेला त्यांनी बॉल टाकलाय. डॉट बॉल आले तर दबाव वाढेल. समीरजी, काही मोठ्या फटक्यांची आवश्यकता या पॉवर प्ले मध्ये आहेच. आक्रमण करावंच लागेल. चौकार षटकार जर का आले नाही तर ठाणे संघावरचा हा जो दबाव आहे तो आणखी वाढत जाईल आणि ते आक्रमण याच पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात करावं लागेल मयूरच्या विरोधात. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, करावं लागेल काय, केलं इकडे आणि बॉलला समोरच्या दिशेने पाठवलंय. सीमा रेषा पार, षटकार. हाय रे रायगड जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती हे तिसऱ्यांदा भूषवणारे सन्माननीय नारायणजी डामसे साहेब यांच्या वतीने संपन्न होत असणारी स्पर्धा डाऊन द ग्राउंड फटका खेचला होता. मयूर वाघमारेने अडवण्याचा प्रयत्न केला. बॉल चाललाय तो वाडीश लॉंगॉनला. फक्त 1 धाव मिळेल. खरं तर चंदू सर, या कर्जतमध्ये आपण आहोत. कर्जतचाच आमचा अंपायर राजेंद्र भोईर सध्या अंपायरिंग करतो आणि KTC ही जी वाहिनी आहे ती देखील कर्जतची आहे. कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून आपण त्यांना सबस्क्राईब करा, कारण रायगड ठाणा ही मॅच पोहोचवण्याचं, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं ते काम करतात. आणि स्कोरर देखील सचिन लांगे हा देखील कर्जतचाच आहे. सर, आपणही कर्जतचे आहात आणि अगदी सुप्रीमो असेल, स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक असेल, अशा कितीतरी स्पर्धा आपल्या आवाजाने, आपल्या कर्जतच्या या आवाजाने सुद्धा रंगवलेल्या आहेत. आपलं ऑफिस आणि समालोचन दोन्ही सांभाळताय आपण, आपलंही कौतुक. यावेळेला बॅट अगदी वेगात फिरली, परंतु बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळालाय. एक षटकार आला खरा, परंतु त्यानंतर पुन्हा कमबॅक करण्याचं काम कोण करतायत तर मयूर या ठिकाणी करतायत. थोडासा कट, थोडासा बाउन्स, दोन्ही गोष्टी पाहायला मिळाले या बॉलमध्ये. हार मानून चालणार नाहीये, तुम्हाला खेळावं लागणार आहे. 59 करायच्यात, सध्या 11 झालेल्या आहेत. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ मयूर. शाहिद, हो, यावेळेला चांगला बॉल, अगदी ब्लॉक करण्याचा प्रयत्न, फक्त बॉलला ढकललाय. 1 रन कंप्लीट होते. ही जी मॅच चालू आहे ना, दोन्ही बाजून कंबर कसून मात्र तयारी जोरदार करण्यात आल्या.
ठाणे आणि रायगड हे खरं तर क्रिकेटचे पॉवर हाऊस आहेत. एका बाजूला मयूरला आपण गोलंदाजी करताना पाहतोय, दुसऱ्या बाजूला ठाणे टीमचं कॅप्टन शाहिद आहे, त्याच्या साथीला कमलेश पाटील अर्थातच काब आहे. जुगलबंदी जोरदार चालू आहे आणि त्याचबरोबर असं आपण म्हणतो ना की दोन पैलवान त्यांच्यामध्ये जेव्हा रस्सीखेच लागते, कधी इकडे तर कधी तिकडे, कधी ठाणे तर कधी रायगड, सध्याची ही परिस्थिती कुठे जाऊन पोहोचेल याचा काही नेम सांगता येत नाही. अगदी बरोबर. या वेळेला फटका खेळलाय लांब लांब लांब, खूप मोठा पर या ठिकाणी फटका मारलाय. वा, षटकार. माझ्या मते प्रेक्षकांनी कॅच सुद्धा तिकडे पकडण्याचा प्रयत्न केलाय, एका हाताने कॅच पकडलेली आहे आणि षटकार आलाय. समीरजी, ज्या सिक्सची गरज होती तो आलाय. ही फटक्याची गरज होती आणि तो फटका कोणी खेचलाय पुन्हा एकदा कमलेश पाटील कावाने. चेंज द गेम वडवली टीमसाठी खेळणारा हा खेळाडू, 2 षटकार त्याने या ओव्हरमध्ये खेचलेत आणि सामन्याचा चेहरा त्याने बदललाय. पहिल्या ओव्हरमध्ये प्रसन्न पाटीलने फक्त धावा दिल्या होत्या अवघ्या, त्या मात्र 4 आणि मयूर वाघमारेच्या या षटकात धावा आल्या त्या एकूण 14, टोटल धावा झाल्या त्या 18. अगदी पहिल्या सत्राचा आपण विचार केला तर आर्यन भोईरने देखील धावा दिल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये 11च्या आसपास आणि त्यानंतर कौशल पाटीलने एक चांगलं षटक टाकलं होतं. परंतु सध्या ठाणे टीम चांगल्या परिस्थितीत दिसते. कमलेश पाटीलने संघर्षाच्या शंखनादाला मात्र सुरुवात केली. यस, कमलेश 14 वर खेळताना पाहिलं मिळत आहेत, शाहिद 4 वर आहेत आणि इकडे जर पाहिलं तर अजूनही मॅच ऑन आहे. 18 बॉल मध्ये 41 आणि मॅच जर का दोन्ही बाजूने गेली तर खूप सारी मजा सुद्धा येणार आहे. कर्जत टेनिस क्रिकेटवर आपण या स्पर्धेचा आस्वाद घेत आहात. चॅनल सुद्धा खास आपलाच आहे, स्थानिक आहे, तेही चांगले कामगिरी करतायत, त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जर आपण नवीन असाल, आपल्या घरचा हक्काचा चॅनल आहे, यालाही सबस्क्राईब करायला विसरू नका. जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी बॉलिंगसाठी कौस्तुभ म्हात्रे, पेन तालुक्यातील असणारा हा दर्जेदार ऑलराऊंडर, अगदी दर्जेदार गोलंदाज, गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतोय. रायगडसाठी 18 धावा धावफलकावर आहेत. पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल पाठीमागे मार्गस्थ होतोय. रनला महत्व आहे, कशा प्रकारे आलाय याला नाहीये, येतोय चौकार. राज्याची राजधानी रायगड आणि या रायगड जिल्ह्यात आपण आहोत. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका आणि ते धावा मिळाल्या त्या मात्र 4 आणि या 4 धाब्याने आता स्कोर वधारतोय, जाऊन पोहोचलाय तो मात्र 22 वरती. आता असं वाटतंय की ठाणे टीम पुन्हा एकदा रुळावरती मात्र आलेले आणि त्यांच्या बॅटमधून, फलंदाजांच्या बॅटमधून मात्र इथे धावा येत आहेत. एक चांगले गोलंदाज सुद्धा आहेत, कमबॅक करण्याचा प्रयत्न करतील. यावेळेला फटका खेळलाय, समोरच्या दिशेने मारला गेलेला फटका. फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करतायत, परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे. शाहिद यांच्या बॅट मधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6-6-6 षटकार. गब्बर बॅक इन ऍक्शन. काऊ कॉर्नरच्या दिशेने टोले जंग षटकार पाहायला मिळाला, तो मात्र गब्बरचा. स्कोर झाला 28. 59 धावांचा पाठलाग करायचा तो मात्र ठाणे संघाला. मॅच रंगली आहे, मॅच रंगली आहे. 16 बॉल मध्ये अजूनही 31 पाहिजेत. ठाणे की रायगड, रायगड की ठाणे. हो, यावेळेला आपण पाहू शकता टप्पा पडतोय, बॉलची उसळी पाहायला मिळाली. पंच आमच्याकडे वळले, व्हाईट बॉल कळवत आहेत. समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळत आहे. अजूनही 16 बॉल मध्ये 30 ची आवश्यकता आहे. याच साठी मात्र प्रेक्षक आलेत. मॅच चांगली पाहिजे होती प्रेक्षकांना. अशा चुरशीच्या मॅचेस प्रेक्षकांना पाहायला आवडतात आणि पैसा वसूल मॅच होईल यात तेळ मात्र सुद्धा शंका नाही, कारण 2 ताकदवान जिल्हे एकमेकांच्या विरोधात मात्र खेळतात सध्याच्या घडीला. याही वेळेला फटका खेळलाय, फटका फसलाय, बॉल हवेत पाहायला मिळतोय. फिल्डर तिकडे येत आहेत, बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसरीचा कॉल दिलाय. या चुका सुद्धा टाळाव्या लागतील आणि बघता बघता 2 रन. पहा, सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये रन जर पाहिलं तर फक्त 4 आले. त्याच्यानंतर गिअर चेंज केलाय ठाण्यावाल्यांनी. आता कमबॅक रायगडवाल्यांना करावं लागणार आहे. 15 बॉल मध्ये 31 झालेत, 15 बॉल मध्ये 28 पाहिजेत. 15 चेंडू 28 धावांची गरज. जे कमलेश पाटीलनं खरं तर आग लावली, मी म्हणेल सलग जे 2 षटकार त्याने मयूरच्या ओव्हरमध्ये मारले, त्यानंतर धावांचा ओघ मात्र ठाणे टीमने इथे वाढवलाय.
कमबॅक होऊ शकतं. हो, इकडे चुकी होताना पाहायला मिळते आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. या नो बॉलही आलाय आणि जोडीला या चौकार देखील येताना पाहायला मिळालाय. शरद डंका वाजतोय नारायण से दादांचा. स्टेजला खरं तर व्हायला नाही पाहिजेत, परंतु गोलंदाजाने ते केले चुकी. नो बॉल +4. एकूण 5 धावा झाल्यात. 5 धावा आल्यात आणि टोटल जाऊन पोहोचले तब्बल 36 वर. आणि आता फ्रीडचा चेंडू देखील असेल गब्बरसाठी. मॅच मध्ये ठाणे टीम आलेली आहे, परंतु रायगडलाही कमबॅक करावं लागणार आहे. फ्रीडचा बॉल आहे, त्यासाठी शाहिद बॅटिंगला आहेत. या वेळेला पाठीमागे 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 याही वेळेला बॉल सीमारेषच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल आणि आई बॉल सीमारेषच्या पार 4 धावांसाठी 40 धावा धाव फलकावर झालेल्या आहेत. प्रेक्षक कुठेही जाऊ नका. या षटकांच्या समाप्तीनंतर लकी ड्रॉ ओपन करण्यात येईल. जे पारितोषिक आहे पहिलं स्मार्ट मोबाईल, अँड्रॉइड मोबाईल मात्र देण्यात येईल थोड्याच वेळात. मला असं वाटतं या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत आणि त्यानंतर मात्र लकी ड्रॉ होईल. टोटल झाले 40. विजयासाठी दावा करायचे त्या ठाणे टीमला 19. अत्यंत महागडे षटक कौस्तुभचं. अजूनही जर पाहिलं तर मॅच संपलेली नाहीये, कारण पहिल्या डावात वेदांतने एका धावेचं षटक टाकलं होतं. तसंच काही इकडे करावं लागेल. रायगडसाठी सुद्धा काही डॉट बॉलची आवश्यकता आहे, परंतु कमलेशच्या 14 आणि शाहिदच्या 20 दोघांची पार्टनरशिप 40 वर ठाण्याला घेऊन गेलेली आहे. या दोन टीमच्या मॅचची मजा आहे. रायगडकर काय मॅच सोडणारे नाही आहेत. 40 धावा धावफलकावर झाल्यात म्हणजे अजूनही 19 पाहिजेत. 14 बॉलचा खेळ बाकी आहे. रायगडकर म्हणत असतील काही विकेट येऊ देत, काही डॉट बॉल येऊ देत. शाहिद यावेळेला वेगळं केलंय काहीतरी, हीच तर खासियत आहे. शाहिद गब्बर या झोन मध्ये त्यांनी आयुष्यात कित्येक षटकार मारलेत. आणखीन एक मात्र या ठिकाणी आता मात्र मारला गेलाय चौकार. या शाहिदच्या बॅट मधून दर्जेदार बॅटिंग होते. सर काय म्हणाल? ठाणे टीमचा कॅप्टन आहे शाहिद. रायगड विरोधात ठाणे, कर्जत शहर, कर्जत तालुका. खरं तर कर्जत शहरात सर्वाधिक मॅचेस खेळणारा प्रोफेशनल प्लेअर कोण असेल तर शाहिद आहे, हे सर्वांना ठाऊक आहे. आणि त्याच कर्जतमध्ये तो आलाय आणि पुन्हा एकदा दाखवून देतोय तीच माझी दहशत आहे. आणि दहशत गाजवले ते शाहिदने. पुन्हा स्कोप मारलाय, परंतु यावेळी चेंडू अडलाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. ते मात्र शॉट फाईन लेगला. धावा वाचतील. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 59 धावांचा पाठलाग करत असताना ठाणे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 44 वर. या षटकामध्ये धावांचा प्रचंड ओघ पाहायला मिळाला. ओघ नाही तर धबधबाच पाहायला मिळाला. आणि आता 12 चेंडू विजयासाठी धावा करायचे, त्या मात्र ठाणे टीमला 15ची गरज आहे. 12 बॉल 15 धावांची गरज. कुणाला तरी वेदांत बनावं लागेल आणि एक चांगली ओव्हर टाकावी लागणार आहे. विकेट मॅच मध्ये यायचं तर आता तुम्हाला विकेट पाहिजे. 1-2 विकेट आल्या आणि एक चांगली ओव्हर आली तर मॅच मध्ये देखील येऊ शकतात. चला तर तो लकी ड्रॉ आहे तो आपण इथे ओपन करतोय. थोडा वेळ आपल्याकडे. प्रेक्षक यूट्यूब लाईव्हला जे जोडले गेलेत उगाच समाचार घेऊ नका. अँड्रॉइड मोबाईल त्यासाठी पारितोषिक आहे. मी विनंती करतोय अरुणजी अरपुडे साहेबांना की आपण ती लकी ड्रॉचे कुपन काढावी आणि तो नशीबवान प्रेक्षक कोण असेल तो इथे उपस्थित असेल तरच ते पारितोषिक देण्यात येईल. 12 बॉल विजयासाठी 15 धावांची गरज. गणेशजी लांगे साहेब यांना देखील विनंती की आपणही पुढे या आणि आपल्या शुभ हस्ते तो लकी ड्रॉ इथे ओपन करा. आय थिंक गोलंदाजीसाठी कुणाल आलाय. हजर असेल तरच पारितोषिक देण्यात येईल. पटकन काढा अमर लांगी, कारण 12 बॉल 15ची मॅच आहे. नशीबवान प्रेक्षक एकच काढा पटकन. मॅचची सिच्युएशन जबरदस्त आहे. मॅच चालू करा, नो टेन्शन. 12 बॉल 15 करायचे. जगन कवटे या प्रेक्षक पटकन असाल तर लवकर या. 12 बॉल 15ची गरज. पहिला बॉल पाठीमागे जातोय. ही मॅच काही संपलेली नाहीये. किरण यांनी पकडली कॅच आणि पहिल्याच बॉलवर विकेट येताना पाहायला मिळाले, ज्या विकेटची आवश्यकता होती. आणि एका बाजूला मोबाईल सुद्धा प्रेक्षकांना लागलाय. जगन कवटे ना? यस, जगन कवटे आमचे प्रेक्षक. त्याला आपण इथे पारितोषिक देतोय. स्मार्ट अँड्रॉइड मोबाईल आपल्याकडे हा वेळ आहे तर आपण इथे देतोय. जगन कवटे साहेब, हा मुलाखत घेऊ. थोडं थांबा. मॅच झाली की आपण मुलाखत घेऊ. सध्या पारितोषिक देऊ नका. थोडं थांबा. आणि तेही थांबतील, त्यांना मोबाईल हवाय.
तर दुसरी एक चिठ्ठी आपण नंतर काढू, कारण मॅच तेवढी आता इथे पोहोचलेली आहे, उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे. 12 बॉल 15ची गरज होती आणि कुणालने मात्र इथे विकेट घेतले. चांगला झेल पकडला तो शॉट थर्डमॅनला स्वतः कॅप्टन किरण पवारने. 11 बॉल विजयासाठी 14ची गरज आहे. सर तुम्ही म्हणता विकेट पाहिजेत, परंतु मला असं वाटतं की या सिच्युएशनला प्रत्येक डॉट बॉल किमान या येणाऱ्या 11 बॉलमध्ये 5 ते 6 डॉट बॉल पाहिजेत. अगदी विकेट तर पाहिजेच आहे, त्याच्या जोडीला डॉट बॉल सुद्धा पाहिजेत. 11 बॉल आणि 15ची आवश्यकता. आणि खालापूर तालुक्यातील शिरवलीच्या या कुणालने मात्र कोंडी फोडली, विकेट घेऊन दिली. तर पुन्हा एकदा मिस्टर प्रीमियर लीग, महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त प्रीमियर लीग खेळणाऱ्या खेळाडूंपैकी एक सुहास पवार बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 11 मध्ये 15 पाहिजेत. मॅच रंगली आहे, प्रेक्षकांना देखील मात्र या ठिकाणी आनंद मिळतोय. सभापती चषक ठाणे रायगड. हो 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 याही वेळेला कुणालकडून एक चांगला बॉल इकडे पाहायला मिळतोय. रनआउटचा प्रयत्न देखील झालाय, परंतु 1 रन तिकडे मिळणार आहे. अगदी लेग बायची ही 1 रन मिळणार आहे. समीर सर मॅच बनायला लागली आहे. 10 बॉल आणि आता विजयासाठी गरज आहे ती मात्र 14 धावसंख्येची. एक विकेट आल्यानंतर असं आपण म्हणतो ना, अंधाऱ्या कोठडीत एक छोटासा दिवा जरी मिणमिणत असला तरी सुद्धा तो एक आधारस्तंभ वाटतो. तशी विकेट रायगड टीमला ती मात्र आधारस्तंभासारखी वाटते. 10 बॉल विजयासाठी दावा करायचे त्या मात्र 14. पाहूया हा सामना नक्की कोण जिंकेल. कुणाल जो खालापूरचाच आहे, आमच्या खालापूरचा आहे. कर्जत पासून खालापूर अगदी जवळ आहे आणि त्याच खालापूरच्या खेळाडूने मात्र पुन्हा एकदा रायगडच्या आशा मात्र इथे पल्लवित केल्यात ठाण्याच्या विरोधात. परंतु त्याच्या समोर येतो गब्बरच्या विरोधात कुणाल. मजा येईल. मजा येणार आहे आणि मजा घेण्यासाठीच प्रेक्षक आलेले आहेत. सगळ्यांचं स्वागत. सभापती चषकातील ठाणे विरुद्ध रायगड असा एक जबरदस्त सामना आपण पाहतोय. 10 बॉल मध्ये 14ची आवश्यकता अजूनही आहे. एका बाजूला शाहीद 24 धावांवर बॅटिंग करतायत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर या कुणालकडे एक जबरदस्त टॅलेंट आहे. हो हा बॉल थोडासा लांबून फिरवण्याचा प्रयत्न राहिला, परंतु पंचांनी हा व्हाईट बॉल घोषित केलाय आणि धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे जाईल. गब्बरच्या जेव्हा अंगावरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजांनी केलाय तेव्हा सपाटून त्यांना मार मिळाला. म्हणूनच कुणालने हा प्रयत्न केला की थोडा बाहेरून चेंडू आपण फिरू, परंतु तो थोडा अतिरिक्त फिरला. परंतु इथे फिल्डिंग करणाऱ्या टीमने देखील रिव्ह्यू घेतलाय, नाही घेतला. तर हा चेंडू आलाय व्हाईट बॉल. इक्वेशन जाऊन पोहोचलाय. आता गरज आहे ती विजयासाठी 13 धावांची गरज. 13ची आवश्यकता आहे. कुणाल यांच्याकडून टाकला गेला हा बॉल आणि शाहीदचा हा स्ट्रोक. जा शोधून आणा बॉल. 6 धावसंख्या मात्र पुढे जाते. ठाणे मात्र आता मॅच मध्ये आली आहे. कुणालचे प्रयत्न जरूर होते, परंतु हा बॉल पुढे करून बसले आणि मग काय सरळ बॅटने दिशाच दिली. फक्त 9 बॉल मध्ये 7 पाहिजे टीम ठाणेला मॅच जिंकण्यासाठी. स्लॉट मध्ये टाकला बॉल हा कुणालने आणि त्याला बरोबर आउट ऑफ द प्लॉट पाठवला. कव्हर्सच्या वरतून इनसाइड आउटचा एक जबरदस्त फटका गब्बरचा. फाईन लेगला मारत होता, आता त्याने कव्हर्सला मारला हा षटकार. हो या वेळेला बॉलला थोडंसं टर्न केलंय, फिरवण्याचा प्रयत्न राहिलाय. अजूनही मॅच सोडणार नाही आम्ही, हेच कुणाल इकडे सांगतायत. 8 बॉल मध्ये 7 पाहिजेत. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. मजा असते या क्रिकेटच्या खेळात. गावासाठी खेळताना तर एक वेगळी मजा असते. आज हे सगळे इथे गावासाठी खेळणारे आले, त्या सगळ्यांचं स्वागत. हो यावेळेला चांगला बॉल, फक्त बॉलला ढकलण्याचा प्रयत्न राहिलाय. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळण्यामध्ये शाहीद प्रसिद्ध आहेत, त्यांनीच इकडे आता मात्र तेच केलंय. फक्त 1 रन मात्र फक्त बॉलला ढकललं. अजूनही 7 बॉल आणि मॅचला जिंकण्यासाठी 6ची आवश्यकता आहे. डॉट बॉल विकेट येतील का पुन्हा एकदा. रायगड मॅच मध्ये येईल का. प्रचंड उत्कंठा. रायगड वासियांना वाटते की त्याने पुन्हा एकदा मॅच मध्ये यावं. सुहास पवार सध्या फलंदाजीसाठी. 7 बॉल 6ची गरज. हो वेगवान चेंडू कुणालचा. पंचांकडे नजर आणि पंच पुन्हा एकदा व्हाईट बॉल घोषित करतायत. चुका करतो आता कुणाल. यस कुठेतरी या ठिकाणी थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला, त्या प्रयत्नात व्हाईट बॉल केलाय. अजूनही जर पाहिलं तर 7 बॉल मध्ये 5ची आवश्यकता आहे. ठाणे विरुद्ध रायगड. मॅच मात्र जर पाहिलं तर ठाण्याच्या बाजूने थोडीशी झुकायला लागली आहे, परंतु रायगडला कमबॅक करावं लागेल. हो हा बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने. मागील बॉल वाईड आला, परंतु आता पुन्हा डॉट बॉल आलाय आणि मॅच गेली शेवटच्या ओव्हरमध्ये. 6 बॉल मध्ये पाहिजेत 5. संपला नाहीये, परंतु थोडंसं ठाण्याचं वजन पाहायला मिळत आहे. रायगडला कमबॅक करावं लागेल. 6 बॉल मध्ये 5. ठाण्याची बाजू जरा मजबूत दिसते, परंतु 6 चेंडू 5 धावांची गरज.
ठाणे विरोधात रायगड 6 बॉल 24 धावांची गरज, 1 बॉल 3 धावांची गरज, असे अनेक सामने रंगताना आपण पाहिलेत. परंतु आदरणीय नारायणजी डामसे साहेब रायगड जिल्हा परिषदेचे सभापती सलग 3 वेळा विजयी झाले, सलग 3 वेळा समाज कल्याण सभापती रायगड जिल्ह्याचं त्यांनी पटकावलंय आणि त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा रायगड विरोधात ठाणे ही देखील त्यांची संकल्पना आहे. या विभागामध्ये रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंना आणण्याचं काम एनडी ग्रुपने केले, अंबरपाड्याच्या क्रिकेटर्सने केले आणि सर्वात मोठी साथ त्याला कोणाची लाभली असेल तर सन्माननीय नारायण शेठ डामसे साहेबांची लाभली आहे. 6 बॉल विजयासाठी 5 धावांची गरज आहे. पहिल्या 2 बॉलमध्ये या मॅचचं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता मला वाटते, परंतु पहिले 2 डॉट बॉल आले तर पुन्हा एकदा रायगडकर मुसंडी मारतील आणि सर्वांना ठाऊक आहे तख्त पलटी करायचं असेल तर रायगडालाच हाक मारावी लागते. 6 बॉल 5 धावांची गरज. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. काय होणार? काही डॉट बॉल येतील का? काही विकेट येतील का? अजूनही सामना संपलेला नाहीये, कारण शेवटच्या क्षणापर्यंत या क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. एखादा डॉट बॉल पुन्हा एकदा रायगडला मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो, एखादी विकेट घेऊन येऊ शकते. परंतु शाहिद काय बॅटिंग केली आतापर्यंत. 15 बॉलमध्ये 31 धावांची खेळी मात्र शाहिद आतापर्यंत करताना पाहायला मिळत आहेत. या फलंदाजाचा स्वॅगच काही वेगळा आहे. बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. समोर रोहित बॉलिंगला. या पहिलाच बॉल आणि पाठीमागे मार्गस्थ होताना पाहिला मिळेल जरूर, परंतु पंचांनी नो बॉल घोषित केलाय. नो बॉल घोषित करताना पाहायला मिळत आहेत. हे रायगड टीमच्या गोलंदाजांनी एक्स्ट्राच दिल्यात, चुका केल्यात, मोठे फटके आले, परंतु त्याही जोडीला अगदी आपण पाहतोय की जे नो बॉल व्हाईट बॉल जास्त टाकलेत त्यामुळे हा थोडा दबाव त्यांच्यावरती मात्र प्रस्थापित झालाय. मॅच झाल्यानंतर कोणी आतमध्ये जायचं नाहीये प्रेक्षक, हे लक्षात असू द्या. यावेळेला बॅट अगदी फिरवली खरी, परंतु 1 रन घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला देखील गेला. आता विजयाच्या दिशेने मार्गक्रमण होताना पाहायला मिळत आहे. या स्टेजला चुका करून चालत नाहीये, तर काही चुका झालेल्या आहेत रायगड टीमकडून, ते टाळून चालणार नाहीये. शाहिदने केलेली बॅटिंग आणि कावा यांनी दिलेली त्यांची साथ हे सुद्धा की फॅक्टर राहिलं. वेदांची बॉलिंग पहिल्या डावामधील 1 रनचं षटक तेही तेवढंच महत्वाचं राहिलंय. 57 झाले आहेत. अजूनही 2ची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. यावेळेला अगदी मनगटी फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला गेलाय आणि अगदी स्कोर लेवल झालाय. लेग बायची 1 रन विजयाच्या उंबरठ्यावर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. एवढ्या दूरवर ठाणे विरुद्ध रायगड मॅच ठेवली जाऊ शकते का? हो, जाऊ शकते आणि ती यशस्वी होऊ शकते का? आज मात्र आयोजकांनी यशस्वी करून दाखवलंय. हे मैदान भरून दाखवलंय आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये स्पर्धेचे नाव आज अखंड महाराष्ट्रामध्ये नेऊन दाखवलंय. त्याच्यामुळे आयोजकांचं कौतुक करावंच लागणार आहे. कौतुक नाही, मी सर्व क्रीडा रसिकांना विनंती करतोय. बॅटची कडा घेतले, बॉल चाललाय तो मागे आणि आता विजयी झालाय तो मात्र ठाणे संघ. अभिनंदन असेल ठाणे टीमचं. रायगड संघावरती त्याने मात्र विजय प्रस्थापित केलाय. अभिनंदन. खेळाया जमती टॉप लेवलचे सारे खेळाया जमती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. थँक्यू. तर ठाणे आणि रायगड दोन्ही टीमचे मनापासून आभार. शेवटी विजय पराजय या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. दोन्ही संघ चांगले क्रिकेट खेळले. थोड्याशा चुका झाल्या त्याच्यामुळे मॅच पराभूत व्हावी लागली, परंतु दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळालं. मी अमर भाऊ तुमचा